राजकोटमध्ये झालेल्या दुसऱ्या वनडेत भारताला न्यूझीलंड विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. यामुळे मालिका रोमांचक स्थितीत पोहोचली आहे. दोन्ही संघाकडे 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-1ची आघाडी आहे. राजकोट वनडेत टीम इंडियाकडून के.एल. राहुलने जबरदस्त शतक लगावले. मात्र डेरिल मिशेलच्या नाबाद शतकामुळे भारताचा पराभव झाला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 284 धावा केल्या होत्या. मात्र भारताचे वेगवान गोलंदाज सामना वाचवू शकले नाहीत. नेमकी काय आहे पराभवाची कारणे, तीच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भारताच्या पराभवाचं प्रमुख कारण म्हणजे खराब फलंदाजी होय. भारतानं नाबाद 70 धावांची सलामीची भागीदारी केली होती. तिथून 118 धावांपर्यंत भारतानं 4 विकेट गमावल्या. यामुळे न्यूझीलंडला कमबॅक करण्याची संधी मिळाली. भारताचा संघ 250 धावा पार करेल की नाही अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र के.एल. राहुलच्या शतकामुळे भारतानं 284 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर दुसरे कारण, भारताच्या फिरकीपटूंनी आज देखील निराशाजनक कामगिरी केली. कुलदीप यादवला मार पडला. त्यानं 10 ओव्हरमध्ये 82 धावा दिल्या. जडेजाने देखील 8 ओव्हरमध्ये 44 धावा दिल्या. न्यूझीलंडच्या फलंदाजांवर दबाव आणण्यात हे दोघेही अपयशी ठरले. तिसरे कारण म्हणजे रोहित शर्मा. दोनही सामन्यात जबरदस्त सुरुवात मिळवून देखील रोहित शर्मा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. यानंतर चौथे महत्वाचे कारण ज्याने सामना फिरला ते म्हणजे डेरियल मिशेल. मिशेल नेहमीच भारतीय गोलंदाजांना फैलावर घेतो. त्याचाच प्रत्यय आज पुन्हा आला. मिशेलने 131 धावांची धमाकेदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. यानंतर कर्णधार शुभमन गिलने राजकोट वनडेत झालेल्या पराभवाचे कारण सांगितले. गिल म्हणाला, पॉवर प्ले नंतरच्या षटकांमध्ये आम्ही विकेट्सच मिळवू शकलो नाही आणि तेच भारताच्या पराभवाचे कारण ठरले असे मला वाटते. कारण न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगली भागीदारी रचली होती. ती भागीदारी जर आम्ही लवकर मोडू शकलो असतो तर हा सामना आम्ही जिंकू शकलो असतो. आम्ही या सामन्यात चांगला खेळ केला पण विजय मात्र मिळवू शकलो नाही. फिल्डिंगमध्येही काही चुका झाल्या ज्याचा परिणाम या सामन्यावर झाल्याचे मला वाटते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? भारताच्या पराभवाचे कारण ते आम्हाला कमेंट करून सांगा.